ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. नगरसेविका जयश्री जेरी डेव्हिड यांचा वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. जयश्री डेव्हिड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आयुष्यमान कार्डचं वाटप या निमित्ताने करण्यात आलं. त्याचप्रमाणे 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळेस सन्मान करण्यात आला. तसंच प्रभागातील 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जयश्री जेरी डेव्हिड यांची नुकतीच वर्तनगर प्रभाग समितीच्या सभापतीपदी नियुक्ती झाली. याबद्दल आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे यांचे मनस्वी आभारी असल्याचं यावेळेस जयश्री डेव्हिड यांनी सांगितलं. नागरिकांची कामं सातत्याने करत राहणं, शिवसेनेच्या शिकवणीप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्त्वाला अनुसरून कार्य करत राहणं हे आपलं तत्त्व असल्याचं यावेळेस जयश्री डेव्हिड यांनी सांगितलं. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. आज वाढदिवस आहे, तर त्याचे औचित्य साधून सकाळी आरोग्य शिबिर आणि एक आयुष्यमान कार्ड ह्याचे शिबिर आपण ठेवण्यात आलेलं आहे. आणि संध्याकाळचं आहे शेड्यूल ते आयुष्यमान कार्ड वाटप, म्हणजे जे रेडी आहेत आयुष्यमान कार्ड ते वाटप आहे. 10वी-12वी विद्यार्थ्यांचा सत्कार आहे. आणि दरवर्षीप्रमाणे 1ली ते 10वीच्या मुलांना वह्या वाटप आहे. तसा तो कार्यक्रमाचं संध्याकाळचं शेड्यूल आहे. प्रत्येक जे नागरिक समस्या घेऊन येतात त्यांना न्याय निवाडा देण्याचं काम हे करत असते. हीच माझी संकल्पना आहे आणि हीच पुढे चालत राहणार आहे. आणि शिवसेनेमध्ये म्हणजे एक ब्रीदवाक्य आहे की 80% म्हणजे 80% हे समाजकारण आणि 20% हे राजकारण आहे. तर 100% हे समाजकारण करण्याचं काम मी करत असते. सिडकोच्या ताब्यातील ऐरोली ते बदलापूर दरम्यानची सर्व स्थानकं मे 2026मध्ये एका करारान्वये खासदार नरेश म्हस्के यांच्या मध्यस्थीनंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित झाली आहे. येथील रेल्वे स्थानकांची विकास कामं करण्याची जबाबदारी आता मध्य रेल्वे प्रशासनाची आहे. या स्थानकांमधील विकास कामं तात्काळ मार्गी लावून प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळाव्यात या मागण्यांसाठी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीत भेट घेतली. अश्विनी वैष्णव यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ही विकास कामं तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत. महासभेमध्ये एखादा विषय मंजूर झाल्यानंतर त्यावर कारवाई होते, मात्र ठाण्यामध्ये सर्रास वृक्षतोड सुरू असल्याची टीका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. मेंटल हॉस्पिटलमध्ये 1200 झाडांची कत्तल झाली. त्यानंतर उन्नत रस्ता बनवायला घेतला, त्यावेळेस देखील 1800 झाडं कापली गेली. या संदर्भात त्यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला. खोटी आश्वासनं लोकांना दिली जात आहेत, पर्यावरणाचा विचार केला जात नाही. मे महिन्यामध्ये ठाण्याचे AIQ इंडेक्स 200च्या वर होतं. आपलं वातावरण असं होतं की आपण दिल्लीप्रमाणे प्रदूषणात क्रमांक 1 लागणार आहोत, असं वाक्य देखील मनोज प्रधान यांनी या निमित्ताने वर्तवलं आहे. मी हा विषय आज नाही, पण जेव्हा प्रथम मेंटल हॉस्पिटलमध्ये 1200 झाडाची कत्तल झाली तेव्हा प्रामुख्याने हा मी विषय घेतला होता. 1200 झाडाची कत्तल, त्यात तेव्हाही मी सांगत होतो की 100-150 वर्षाची हेरिटेज झाडं पण कापली गेली. महानगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केलं. मी पोलीस स्टेशनमध्ये गेलेलो, तिकडनंही काही झालं नाही. त्याच्यानंतर जेव्हा उन्नत रस्ता बनवायला घेतला तेव्हा 1800 झाडं त्यांनी कापायला घेतली. माझा अतिशय जीव त्यावेळेस जळला, कारण का ती जो उन्नत रस्त्यामध्ये जी सर्व्हिस रोडची झाडं कापायला घेतली, ती झाडं मी स्वतःच्या हाताने लावलेली. 30 वर्षापूर्वी मी नगरसेवक होतो जेव्हा तो सर्व्हिस रोड बनला होता, आणि ती मी माझ्या हाताने लावलेली झाडं होती. माझ्या डोळ्यासमोर ते कापत होते, अतिशय वाईट वाटत होतं. त्यानंतर दुनियाभरचे प्रकल्प या ठाणे शहरात आले. लोकांना ते डेव्हलपमेंट म्हणून वाटायला लागलं. आशर आला, ओबरॉय आला, अदानी आला, सगळीकडे झाडाची नासधूस सुरू झाली. आज एक सिंपल तळ्यावर पार्किंग करण्यासाठी तुम्ही झाडं कापली. आणि वर्स्ट म्हणजे जो प्रकल्प आपण ठाणेकरांनी कधी मागितलाच नाही, तो रिंग रेल्वेसाठी आता 3200-3400 झाडं तोडायला घेतली. ह्या महासभेत हा विषय घेतलेला आहे, पण महासभेत विषय
यायच्या आधीच ही झाडं तोडलेली आहेत. त्यामुळे खूप नासधूस या ठिकाणी झालेली आहे. मी वारंवार त्यांना सांगतो की तुमचे नॉर्म्स नाही, तुम्ही वृक्ष प्राधिकरण समितीच बनवली नाही, इलेक्शन होऊन 6 महिने झाले तरी समिती बनवली नाही. म्हणजे तुमचं कंप्लीट दुर्लक्ष पर्यावरण आणि झाडाकडे आहे. याला विरोध आम्ही 100% या महासभेत करू, पण ह्या जाड्या कातडीच्या सरकारला जाग येईल असं मला वाटत नाही. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा चालक जे प्रवाशांशी उर्मटपणा करतात त्यांच्या संदर्भात आमदार श्री संजय केळकर यांनी वाहतूक शाखेच्या उपायुक्तांशी चर्चा केली. स्टेशन परिसरातील काही प्रवाशांनी या संदर्भात आमदार संजय केळकर यांच्याशी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात संवाद साधला होता. या परिसरातील रिक्षाचालक उर्मटपणा करतात, अधिकाऱ्यांना जुमानत नाहीत, याबाबत नगरसेविका नम्रता कोळी आणि उषा वाघ यांनी तक्रारी केल्या होत्या. बुधवारी अधिकाऱ्यांसोबत येथील पाहणी ते करणार असल्याचं श्री केळकर यांनी सांगितलं. इथे इमर्जन्सी वाहनांकरता सुरू केलेल्या मार्गिकेमध्ये इतरही रिक्षाचालक घुसखोरी करतात, त्यामुळे प्रवाशांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ही मार्गिका बंद करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केल्याचं केळकर यांनी सांगितलं आहे. स्टेशनवर जी
रिक्षा स्टँड आहे, टॅक्सी स्टँड आहे. बघा, ठाणे स्टेशनवर 9 लाखाच्या वर कम्युटर्स रोजच्या रोज प्रवास करतात आणि ज्यावेळेला ते स्टेशनवर उतरतात त्यावेळेला त्यांना जर सहज आणि योग्य पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने रिक्षा उपलब्ध झाली नाही तर त्यांना तासनतास बराच वेळ त्या ठिकाणी त्यांना वेटिंगला राहायला लागतं आणि त्या ठिकाणी अंधाधुंदपणे त्या ठिकाणी हे काम चालू आहे. काही रिक्षावाले जसे प्रामाणिक आहेत, योग्य पद्धतीने वागणारे आहेत, तसे काही रिक्षावाले हे त्या ठिकाणी दादागिरी करून उर्मटपणे त्या ठिकाणी प्रवाशांशी पण वागतात, अधिकाऱ्यांनाही जुमानत नाही. तर त्या ठिकाणच्या संबंधामध्ये देखील त्यांनी, आमची नगरसेविका आहे तिने देखील मला तक्रार दिलेली आहे, नम्रताकडे आमचे विशाल वाघने देखील तक्रार दिलेली आहे आणि बुधवारी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दौरा करणार आहोत. ठाणे महानगरपालिकेतील कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसंच कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार संजय केळकर यांनी बैठक घेऊन प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. कंत्राटी कामगारांच्या ग्रॅच्युटी निधीबाबत झालेल्या कथित कोट्यवधी रुपयांच्या अनियमिततेची स्वतंत्र आणि सखोल चौकशी तसंच विशेष लेखापरीक्षण करून ठेकेदार, संबंधित अधिकारी आणि प्रशासनातील जबाबदार व्यक्तींची भूमिका निश्चित करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. ग्रॅच्युटीशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहार आणि वैधानिक देयकांची तपासणी करून दोषींवर कारवाई करावी आणि कामगारांना हक्काची संपूर्ण ग्रॅच्युटी तातडीने अदा करावी अशी मागणी देखील आमदार संजय केळकर यांनी केली आहे. आता त्या खात्याचे जे ठेकेदार आहेत त्याचा सगळा हिसाब किताब काढून त्याचं जे आहे ते 7 दिवसामध्ये आम्हाला सादर करणार आहेत. परंतु ही करोडो रुपयामध्ये एक्झॅक्टली ही जी काही रक्कम आहे ती 4,000 कर्मचारी जरी कंत्राटी कर्मचारी जरी धरले तरी देखील ही फार मोठी रक्कम आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे दर 1 वर्षाकरता जरी कॉन्ट्रॅक्टवर असेल तरी देखील ग्रॅच्युटी जी आहे ती तुम्हाला लागू करायला लागते आणि त्याच्यामुळे हे ग्रॅच्युटीचा विषय जो आहे हा फार मोठा हडकंप माजवणारा आहे आणि त्याचं उत्तर मिळेपर्यंत आणि त्याची आपल्याला माहिती मिळेपर्यंत आपल्याला हे स्वस्त बसणार आहे. कारण हा कर्मचाऱ्यांचा विषय आहे, त्यांचा हक्काची आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 198 मराठी मुंब्रा येथील विद्यार्थिनी ईश्वरी सुनील मंजारे हिने घवघवीत यश संपादन केलं आहे. ईश्वरीने शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी तब्बल 260 गुण मिळवत 86.66% एवढे गुण प्राप्त केले आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका शाळांमधून प्रथम क्रमांक तिने पटकावला आहे. तसंच जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये तिचा 5वा क्रमांक आला आहे. तर शाळा क्रमांक 63ची उर्दू माध्यमाची विद्यार्थिनी जोबिया मोहम्मद अयाज हिने 71.33 गुण प्राप्त करत जिल्ह्यातील शाळांमधून 109वा क्रमांक प्राप्त केला आहे. ईश्वरी आणि जोबिया या विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल महापौर शर्मिला पिंपळकर आणि महापालिका आयुक्त सौरभराव यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.